खातिर आइए नजर डालते हैं आज की खास खबर की ओर। कोळी समाजाचे अध्यक्ष देवानंद भोईर साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी आपल्या या कल्याण महानगरपालिकेत शिवसेनेला सपोर्ट करणार आहेत. आणि ऐकूया एकनाथजी शिंदे साहेब यांना. मंचावरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज की भूमिपुत्र आपला कोळी समाजाचा अध्यक्ष देवानंद भोईर यांचा आज प्रवेश झालाय. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आज देखील आपला देवानंद भोईर सारखे हजारो कोळी बांधव शिवसेनेमध्ये सामील झाले. माझ्या लाडक्या कोळी बहिणी तिकडे उभ्या आहेत. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आपलंही मनापासून अभिनंदन करतो. मला वाटतं कल्याण पूर्व मध्ये शिवसेनेचे सगळ्यात जास्ती नगरसेवक आहे. सगळ्यात जास्त नगरसेवक कल्याण पूर्वेत आहे. आणि म्हणून या ठिकाणी येत्या 15 तारखेला विरोधकांना पाणी पाजण्याचं काम तुम्ही करणार आहे. 16 तारखेला फटाके फोडवायचे, गुलाल उधळायचंय. मग तुम्ही तयारीला लागलेला आहात, निश्चय केलाय, संकल्प केलाय. आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय. एकनाथ शिंदे साहेबांचा जो कार्य आहे त्यांच्या कार्याला बघून कार्यकर्त्यांना काय पाहिजे, काम करणारा नेता पाहिजे. आणि साहेबांमध्ये जी काम करण्याची पद्धत आहे हे आम्ही पूर्वीपासून बघतोय. साहेब जिल्हा प्रमुख असताना रात्रभर साहेब रात्री प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोपत नाही ते व्यक्ती. आणि 2-2, 3-3 वाजता पण रात्री फोन करून कार्यकर्त्याला सांगतात का तुझ्या तिथली काय अडचण आहे असे विचारतात. आणि मग तसा नेत्याचा जर नेतृत्व बघून काही माझ्या समाजाच्या समस्या आहेत, त्याच्यानंतर माझ्या इथल्या परिसरातल्या समस्या आहेत. आमचा जो पट्टा आहे, ग्रामीण पट्टा आहे, शहरी पट्टा आहे, त्या लोकांच्या संपूर्ण समाजाच्या समस्या बघितल्या आणि समस्या आहेत म्हणून समाज माझ्याबरोबर आला ना. समाजाचा प्रश्न सोडवणारा नेता पाहिजे. जसा आम्हाला साहेबांवरती विश्वास आहे तसा माझ्यावरती या समाजाचा विश्वास असल्यामुळे मी आज सर्वांना विचारून सर्वांच्या सहमतीने आज साहेबांच्या शिवसेनेमध्ये ते शिवसेनेचे मुख्य नेते त्यांच्या हस्ते आम्ही जाहीर प्रवेश केला. माझ्या समाजाच्या समस्या, माझ्या परिसरातल्या समस्या, माझ्या गावच्या समस्या आहेत, या शहराच्या समस्या आहेत. आज माझा जवळजवळ 1990 ह्या कल्याण शहरामध्ये मी कार्यालय टाकून बसलेलो आहे समाजसेवकाचा. लोकांच्या जनतेच्या मी कुठल्या पदाची अपेक्षा न करणारा कार्यकर्ता आहे. मला लोकांची समस्या सोडवण्याची जाण आहे आणि त्याच्यामुळे मला खंबीर नेतृत्व पाहिजे पाहिजे म्हणून मी साहेबांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. कार्यकर्ते पण आहेत, पदाधिकारी पण आहेत कोळी महासंघाचे. त्याच्याबद्दल पण नाही आणि करतायत ते. पण आता आमचं महिलांचं आहे का लाडक्या भावासाठी लाडक्या बहिणी त्यांची साथ आहे. त्यांनी आम्हाला ज्या योजना दिलेल्या आहेत याच्यापेक्षा जास्त आम्ही जर त्यांच्यामध्ये जर गुंतवून राहिलो तर याच्यापेक्षा जास्त योजना आम्हाला देतील आणि बहिणींना साथ देतील. आणखी कार्यकर्ते आहेत जिल्हा प्रमुख. तुम्ही सांगा. आज सांगायचं म्हणजे आपले सर्व कल्याण परिसर असू दे किंवा पूर्ण महाराष्ट्र आमचा पूर्ण कोळी समाज आहे. आणि आज कोळी समाजाला आज खऱ्या अर्थाने आम्हाला कुठेतरी श्री देवानंद भोईर यांच्या वतीने न्याय मिळालेला आहे. आम्हाला बरीचशी कामं आमची बाकी आहेत, शिल्लक आहेत आणि त्यांच्या मार्फत नक्कीच आमच्या कोळी समाजाची कार्य होतील म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर या कार्यामध्ये सहभागी आहोत. भविष्यामध्ये कोळी समाजाचा महापौर होऊ शकतो. नक्कीच आमदार महापौर असे दोन्ही होणार आहेत. आणि आई एकविराच्या चरणी प्रार्थनाही करतो की कोळ्यांचा महापौर आणि आमदार होतील.